आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी पावभाजीची रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे, बारीक चिरलेले 2 कांदे, एक ते 1.5 प्रमाणामध्ये टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर या सर्व भाज्या म्हणजे फ्लॉवर, कांदा, टोमॅटो तसेच ग्रीन पीस मी दुसऱ्या साईडला बॉईल करून घेतलेले आहेत। ढोबळी पित्त होतं त्याच्यामुळे मी त्यामध्ये घालत नाही। अशा सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत, शिजवून घेतलेल्या आहेत उकडवून। त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आणि त्यामध्ये जिरे आणि जो आपण लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे ते छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत परतवून घ्यायचे। त्यामध्येच बारीक चिरलेले 2 कांदे ते घालून घ्यायचे। हे पण गोल्डन ब्राऊन रंगाचे झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होतो आणि भाजी छान स्मॅश करायला आणि एकजीव व्हायला मदत होते। अशा पद्धतीने आता छान गोल्डन ब्राऊन रंगाचा करून घ्यायचा कांदा। त्यामध्येच आता आपण लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला, इथे मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एव्हरेस्ट किंवा अजून कोणत्या कंपनीचे असतील ते वापरू शकता, पण सुहानाची पावभाजी अप्रतिम लागते। त्यानंतर ते सगळे मसाले घ्यायचे आणि जो आपण पावभाजीची भाजी ज्यामध्ये शिजवतो त्याचे जे स्टॉक असतो पाण्याचा, तो स्टॉक थोडा थोडा घालून छान ते मसाले सर्व परतवून घ्यायचे एकजीव होईपर्यंत। अशा पद्धतीने 2-3 वेळा तो स्टॉक थोडा थोडा घालून परतवून घेतल्यानंतर आपण ज्या स्मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि अप्रतिम अशी ही चव लागते। अगदी सिंपल, साधी, सोप्या पद्धतीने होणारी आणि अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण प्रिपरेशन सहित होणारी ही पावभाजी आहे। फक्त भाज्या काही निवडायला जो वेळ लागेल तो जर मायनस केला तर 15 ते 20 मिनिटांमध्ये ही पावभाजी अतिशय चविष्ट लागते। त्यानंतर तुम्ही त्यामध्ये चीज घालून किंवा बटर घालून आस्वाद घेऊ शकता। म्हणजे अगदी स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या कडेला जशी मिळते पावभाजी हातगाड्यावरती त्या टाईपमध्ये लागते। आणि त्यानंतरच पाव आहेत ते तुम्ही मसाल्यामध्ये किंवा फक्त नॉर्मल बटर घालून फ्राय करू शकता, शेकून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला आपली ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहत राहा आपली पावभाजीची पूर्ण रेसिपी आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।